हे तुम्ही आता मोदक थोडं करून घेऊन नंतर ते वाफवणार आहे ना? हा, आता वाफवणार. आपण स्टीमरला पाणी गरम करायला ठेवलेलंच आहे. आणि साधारणतः 6-7 मिनिटं वाफ दिली की अगोदर आपण उकट काढलेलीच आहे. कळ्या मेन आहेत हो ना, हे जमणं हे थोडं स्किल आहे, प्रॅक्टिस आहे. हा, पण हे सुरुवातीला तुम्हाला हे नाही. कसं काय जमलं? नाही, सुरुवातीला नव्हतंच जमलं. पण त्यातला कठीण भागच आहे तो. म्हणजे जेवढं पीठ जमणं पण आहेच म्हणा, सगळं व्यवस्थितच जमायला पाहिजे तरच होतं. पण ते कळ्या पण कळ्या म्हणजे आहेत, महत्वाचा भाग आहे. कळ्या जमण्यासाठी प्रॅक्टिस आणि अजून स्वतःवरतीच अविश्वास की नाही, मी याच्यापेक्षा अजून छान करू शकते किंवा मला करायला हवं. अशा पद्धतीने ह्या कळ्या मिटत जवळ घ्यायच्या. एकही कळी विरुद्ध दिशेला घ्यायची नाही. जर चुकून होत असेल तर ती बोटाने सरळ करायची आणि असं अलगद मिटत वरती घेऊन यायचं. आणि जे राहिलेलं असं थोडं वरती एक्स्ट्रा पीठ अशा पद्धतीने गणपती बाप्पाची आवडते मोदक तयार. हा ना, आणि साईज पण मोठी आहे. आणि ही साईज असते काय, तो हातात बरोबर घेतला ना की आता मोजमाप करायची काही गरज लागणार. म्हणजे हातात आता तुम्हाला ती प्रॅक्टिस झाली ना बरोबर. तुम्ही आता हे असं मशीनवरती ठेवलं, मोजायला जरी ठेवलं तर बरोबर तो त्या ग्रामचा भरतोच. थोडस तुम्ही पिठात बुडवून घेतलं. हा, कधी म्हणजे नंतर 3-4च्या नंतर कसं हाताला चिपट नाही वगैरे, हे गोल गोल फिरायला हवं ना थोडं. हे आहे ना, हे एक स्किल आहे की तुम्हाला हा मोदक फिरता ठेवायचा आहे, हाताला चिपटतो. त्यामुळे खूप फास्ट होत आहे तुमचं. बापरे.